पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शर्वरीचं हे वागणं साधं सुद्धा नक्कीच नाही। हा या वाड्याचा प्रभाव आहे की शर्वरीला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे। महाजनाची पोरगी असणार, तिचंच भूत आहे। तुम्ही काळजी करू नका, त्यांना भास झाला असेल। भास झाला का खरंच असेल कोणीतरी? कदाचित त्यांची मुलगी नंदा। नंदा? कोण नंदा? शोधतच राहा मला, तोपर्यंत मी आंधळी खुश। काय? हा, शर्वरीला बाहेरचा वारा स्पर्श करून गेलाय। वारा इथेच घुटमळतोय वाड्यात। त्या वाराला वाड्याच्या सगळ्या दिशा माहितीत। अये हा, कुठलं वार आहे? तुला माहिती वार कुठलं आहे ते? बोलू त्याला, माझ्यासमोर आण। अये सावलीत किती वेळ राहणार आहे अशीच? हा, बाहेर ये। काय बडबडतेस तू? काय बडबडतेस तू? सतत काहीतरी बोलायचंच असतं का? चरू, तू एकटं कोणाशी खेळत होतीस? अरे काही नाही, मी बोर झालेले, तो जस्ट खेळत होते। बोर झालं की एकटं खेळतात का? रानातला वारा त्याची इच्छा मरण पावली। गुलाबाची मैतर वत नाही बाबली। तुझं काय करू ग मी? मला खरंच कधी कधी कळत नाही तुझं हे या सगळ्या बडबडी मागचं लॉजिक काय ते तरी सांग एकदा। अरे असंच होतं सेम। म्हणजे मी एकटी घरात असते ना, तरी अशी बडबड करते। आता घरात टीव्ही नाही, मोबाईलला रेंज नाही, गेम खेळता येत नाही की सिरीज बघता येत, मग मी बोर होते ना। आणि त्यात तू मला सांगितलंस आजोबांच्या रूम मध्ये जायचं नाही, आणि मला त्रास होतो म्हणून तू बाहेरही पडू देत नाही। मग मी काय करणार? आणि आधी कसं आपण दोघे होतो, पण आता तुझंही काम सुरू झालंय, मग तूही नसतोस, मग मला बोर व्हायला होतं। म्हणून माझ्या बोर्डमवर मी सोल्युशन शोधलं। आता मी एकटीने खेळत नाही, तुम्हाला प्रॉब्लेम आहे। किती गिल्ट देणार आहेस तू मला? ठीक आहे, आय एम सॉरी, पण या वाड्यामध्ये आपण तुझ्या हट्टापायी थांबलो होतो की नाही? मग खोटं का बोलतेस? हा, कुणासोबत खेळत होतेस? का कोणी खेळवत होतं तुला? सांग ना, का खोटं बोलतीस? तू तिच्यासोबत माझ्या पोरीशी आवाज चढवून बोलू नकोस। माझी मुलगी माझ्याशी कधी खोटं बोलणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर। आणि हे आमच्या दोघांमधलं आहे ना, तू जा जा। काय झालं? रडू नकोस ना, तिच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस? ती काही बडबडत असते, माहिती ना तुला। माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। आय बिलीव्ह यू अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू। बाबा, मला तुझ्यापासून लपवायचं नाहीये। मी आजच तुला सगळं खरं सांगेन। नाना, मला वाटलं होतं ती शक्ती तुला मदत करायला आली रे, ती तर तुझ्या जीवावर उठले की रे नाना। हा, किती फोडून घेतलंयस रे डोकं तुझं। ती शक्ती तुला पण आव्हान देते, हे विसरू नकोस तू। देऊ दे, पण आमच्या दोघांचा उद्देश एकच आहे। आम्ही दोघंही तुझ्या मुळावर उठलोय नाना। पण नाना, ती स्त्री मी भोगून बळी दिलेल्या स्त्रियांपैकीच असेल। उपभोग तू घेत होतास, हे पाप तुझं आहे नरहरपंता। पण त्या पापाचा धनी तू झालास की नाही नाना? नरक यातना तुला भोगाव्या लागताय। मी भोगलेल्या उपभोगाचे भोग तू भोगतोयस नाना।
तुझी कोणी आहेस मला संपवण्याचं तुझं कार्य पूर्ण कर पण माझी गोष्ट ऐकून घे. मूग मटकीन बाकीचे कडधान्य आणायला पाहिजे. परवाच्या वाट्याला काय बी नाही बघ. तेल बी संपत आलंय. विभा 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 अगं तुझ्याशी बोलत होते मी. काय झालं आई? मी बघते तुझं मन काय थाऱ्यावर नाही. कवा धरणं कसल्या तरी विचारात होतीस. विभा मला सांग, शशी जे सांगत होता ते तू बी अनुभवलं आहेस का वाड्यावर? विभागक तुला किती वेळा सांगू ग. हा तुला सारखं सारखं सावध करते ग मी. आई मी विनाकारण जाईन का वाड्यावर? मला दादांच्या भीतीमुळे थांबावं लागलं वाड्यावर. आणि मी वाचले ती पण चंद्रविलासमुळे आणि नानांमुळे. शशीच्या भीतीमुळे म्हणजे? तुम्हाला माहित आहे आई, दादांनी माझ्यावर पाळत ठेवली होती काल रात्री. दादा आणि त्यांचे मित्र बाहेर थांबले होते वाड्याच्या. मग काय मला वाड्यातून निघताच आलं नाही. वाड्यातच थांबावं लागलं. ते सुद्धा त्या महाजनांपासून लपून. लपून? होय. आता तुम्ही सांगून सुद्धा मी पुन्हा पुन्हा जाईन का वाड्यावर? पोरी मला कळतंय ग. पण हे बघ विभा, त्या वाड्यात आणि वाड्यातल्या माणसात गुतू नगस. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. शशीने जे अनुभवलं ते तू अनुभवलं नाहीस का? तुला असं वाटत नाही तिथं कुणीतरी आहे म्हणून? नाही. ओ नो 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 नो. माझ्या कामावर पाणी पडलं असतं आत्ता. काही नाही रे, लोटा पडला खाली पाण्याचा, बाकी काही नाही. चल बोल. बाय द वे मला एक सांग, दीपिका कशी आहे? तर आपण सेकंड ओपिनियन किंवा वेगळ्या हॉस्पिटलमध्ये काही ट्राय करणार आहोत की नाही? बाबा मला काहीतरी बोलायचंय. एक सेकंड. इट्स अर्जंट. बाय द वे मी तुला हे सांगितलं होतं हेरिटेज रिसॉर्ट्स बद्दल मला इन्फॉर्मेशन पाठव. ही वर कशी काय? तुमची जगायची लायकी नाही तरी खूप वर्ष जगलात. आता मारून टाक मला. बस पण नाही, एकदा ऐकून घे. तुमच्या याचनेचा काहीच उपयोग नाहीये. आता तुमची सुटका होणार नाही नाना. तू इथं काय करतेस? मी तिकडे एकटी खेळत बसले. बरं तुम्हाला न सांगता आलीस. तुझ्यामुळे बाबांची खोटं बोलावं लागलं मला. अगं तीच तर गंमत झाली ना. अगं तुझे बाबा येताना बघितलं मी आणि मग मला वाटलं ते मला बघतील की काय म्हणून मी पटकन इथंच आले. आणि मग नंतर बघितलं तर नाना खोलीत एकटेच बसले होते. मग वाटलं हीच ती वेळ आहे शर्वरीला चकित करावं. ते काय मला माहित नाही. असं खेळ कोण सोडून जातं का?
बरं बाई, चुकलं. आता पुढच्या वेळी ना अर्धवट डाव नाही सोडणार मी. चूक झाली. काय करतेस? किती जोरात? जिची चूक झाली ना, मी स्वतःचे कान पकडायचे असतात. माझे कान का पकडतेस? अगं ए थांब ना. आता कुठे निघालीस? अशी का वागतेस तू? खेळ सोडून निघालीस, बोलता बोलता मध्येच निघतेस. आजोबांच्या रूम मध्ये गेली होतीस ना तू? काय बोलणं झालं सांग ना. अगं मी गेले होते, पण ना तेव्हा ते झोपले होते, त्यामुळे आमचं काही बोलणं नाही झालं. पण मला एक समजलंय, त्यांच्या मनात ना बरंच काही आहे. म्हणजे जुनं काहीतरी साठलेलं. तुझ्या बाबांबद्दल काहीतरी सांगायचंय त्यांना. तसं मी त्यांच्या मनातलं तुला सांगू शकते, पण त्यासाठी ना खूप एकाग्रता लागेल. कोणताही गोंधळ गडबड नाही चालणार. शांतता असायला हवी. काय वाटतंय तुला? करेक्ट बोलतेस तू. मनातलं ओळखायला कॉन्सन्ट्रेशन हवं. करेक्ट आहे. ओके, तू तुझा वेळ घे आणि मग बोल. मी आले तर चालेल ना? हे नाही नाही नाही, नको. तू काय, कोणी येता कामा नये. फक्त मी आणि नाना असायला हवं. असं काहीतरी कर. बाबा, आपण बाबालाच डिरेक्टली भेटू. त्याला सांगितलं की हे प्रॉब्लेमच. अगं अगं, आणि तुझ्या बाबांना ते नाही पटलं तर? मला असं वाटतं तुझे बाबा मला नानांशी असं बोलू नाही देणार. कदाचित तुझ्या बाबांनाही भीती आहे. ते आपल्या लहानपणीचं नानांनी जर कोणाला सांगितलं तर? असं काही नसेल. अगं थांब, मला सांग, तुझा बाबा इथे तुला कोणालाच भेटू देत नाही ना? मग ते मला कसे बोलू देतील त्यांच्याशी? आणि समजा आपण तुझ्या बाबांकडे गेलो आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू वाड्यावर परत कधीच येऊ नकोस, तर काय करशील तू? तू करेक्ट म्हणतेस, पण मला काहीतरी चुकीचं वाटतंय. एकतर मी चंद्रविलासवर आलेलं बाबाला आवडलं नाही, त्यात मी त्याच्या नकळत हे सगळं केलं तर मी त्याचा ट्रस्ट मोडल्यासारखं होईल, आणि मला तसं करायचं नाहीये. ठीक आहे, पण मग नानांना जे तुला सांगायचंय ते तुला कधी कळेल हे विसरून जा. मला आता काय करावं कळत नाहीये. मला बाबापासून काही लपवायचं नाही आणि आजोबा काय म्हणतायत तेही समजून घ्यायचंय. तू काहीतरी छान आयडिया काढ ना. हा, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. फार वेळ न घालवता आज रात्री मी इथे येते. तू फक्त एक काळजी घे की नानांच्या खोलीत कोणीच येणार नाही. आणि मग मी एकदा नानांच्या खोलीत आले की काम तमाम. मग तुला तुझ्या बाबांशी खोटं बोलायचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे तोवर खोटं बोलावं लागणार? अगं बाई, खरं न सांगणं म्हणजे खोटं बोलणं नाही. तू खरंही बोलू नकोस आणि खोटंही बोलू नकोस. तू फक्त गप्प बस आणि आज रात्री तुझ्या बाबांना कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेव. म्हणजे बघ, मी लपत लपत नानांच्या खोलीत येईल, मग नानांचं काम संपेल. पटतंय का तुला? बरं चल, तो रुरीला खेळ खेळू. नको नको, पुन्हा कोणी मला बघितलं तर मग मला लपावं लागेल. मग पुन्हा तुला कोणाशी तरी खोटं बोलावं लागेल. त्याआधी आपण नानांचं काम संपवूया आणि मग सगळ्यांना सगळं सांगूया आणि मग राजरोजपणे मोकळं खेळूया. चालेल? चल, मी जाते आता. अगं हे जाते नाही, येते म्हणावं असं अलका मावशी म्हणतात. आणि तुला जायलाच हवं का? मी काय म्हणते, आपण माझ्या रूम मध्ये खेळूया, म्हणजे कोणी बघायचा प्रश्नच नाही. बरं, पण मग राज्य तुझ्यावरच. माझ्यावर कसं काय राज्य? चिडीचं डाव खेळायचं नाही. हा, तू लवकर ये, मी खाली वाट बघते. लवकर ये. डाव जिंकायशी मतलब. येते नाना. चला, मी येतो. बाकीच्यांनी म्हटलं तर ठीक आहे, पण डॉक्टरांनी येतो म्हणू नये. डॉक्टर, तुम्ही माझ्या पोराला बघायला आलात हेच लई झालं बघा. पण त्याचा ताप का नाही उतरत? सिस्टर,
त्या दिवशी शर्वरीचा ताप का उतरत नव्हता? त्या दिवशी शर्वरीच्या बाबतीत जे काही घडलं तसंच काहीसं इथेही झालेलं दिसतंय. शशिकांतला कसला तरी धसका बसलाय. म्हणजे उषाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांना औषध गोळ्या दिल्यावर बरं वाटेल. चला मी निघू. डॉक्टर थांबा जरा. डॉक्टर बोला. नाही म्हणजे माणूस असा एकट्यात कधी बडबडतो? नाही म्हणजे असा कुठला आजार असतो का की ज्याच्यात माणूस एकट्यात बडबडतो? डॉक्टर म्हणजे मला माहितीये की तापामध्ये माणूस एकट्यात बडबडतो किंवा मानसिक आजार झाल्यावर एकट्यात बडबडतो, पण मग दोन्ही मधला फरक कसा ओळखायचा? शशी एरवी एकट्यात बडबडतो का? नाही. खूप ताप असेल तर काही वेळा असं होऊ शकतं. डॉक्टर, या तापामुळे महाजनांच्या मुलीला किंवा यांना एकट्यात बोलायचा त्रास होऊ शकतो का? सिस्टर, ताप डोक्यात गेल्यानंतर माणूस एकट्यात बोलण्याचे चान्सेस असतात, पण शर्वरी आणि शशिकांतला तेवढा ताप आलाच नव्हता. एक गोष्ट मात्र नक्की, ह्या दोन्ही केसमध्ये काहीतरी साम्य आहे. डॉक्टर ही घ्या कुरड्या पापड. अहो कशाला, खरंच याची गरज नाही. अहो घरचेच आहेत, मी बनवलेत. असू दे. बरं, थँक्यू. निघतो. विभा, डॉक्टर निघालेत. थँक्यू डॉक्टर. वेलकम. येतो. आई, मला पण हॉस्पिटलला जायचंय, मी पण आवरून घेते. विभावरी, हॉस्पिटलला जायलाच हवं का? हा. पण आज तर सुट्टी असती ना? हा, ते एका पेशंटला बघायचंय. आई, मी काय म्हणते, हे पापड आणि कुरडया मी सावंतांच्या दुकानावर ठेवते, म्हणजे तुमची खेप नको. विभावरी, मला सांग, खरंच हॉस्पिटलला चालली की? विभावरी पोरी, मला खरं सांग, तुला माझी शपथ आहे, तुझ्या मनात काय चाललंय? अगं आई, तुम्ही शपथ कशाला घालता हो? बरं ऐका, मी काल रात्री वाड्यावर थांबली होते. आई, मला हे सगळं महाजनांपर्यंत पोहोचवावं लागेल. म्हणजे तू पुन्हा? आई, यावेळी मला त्या मुलीसाठी जावं लागेल. तिला नेमकं काय होतंय ते बघावं लागेल. पोरी ऐक, ऐका तुम्ही माझं, मला या वेळेला जाऊन येऊ दे, मग नंतर तुम्ही काय सांगाल ते ऐकेन मी. त्या माणसांचं काही वाईट होऊ नये असं वाटतं मला. खरंच खूप चांगली माणसं आहेत ती, नाही म्हणू नका आई. येते मी. विबे, तुझी वाड्याची हाऊस भागवूनच टाकतो एकदाची. नाही ती आनंदानं स्वतः वाड्याचे दरवाजे बंद केले ना तुझ्यासाठी, नावाचा शशिकांत नाही. ओ, अकाउंटन्सीच्या फाईल्स कुठे? त्याचं आता मी कसं उत्तर देणार आहे? माझं काम काय आहे? डिझाईन्स देणं, बरोबर की नाही? मग ते थोडं तरी तुम्ही सांभाळा, असं माझं म्हणणं आहे. हां, ओके. हॅलो, सॉरी. ते पापड कुरड्या द्यायच्या होत्या, ते आम्ही घरी बनवतो ना. थँक्यू सो मच. थँक्स. काही काम आहे? हा, शर्वरी कुठे आहे? शर्वरी, माझं मगाशी तिच्याशी बोलायचंच राहिलंय कामाच्या गडबडीत. ऍक्च्युली शर्वरी तिच्या खोलीमध्ये असेल, तुम्ही बघता का? चेक करता? काय
काय हल्ली ती एकट्यानेच खेळत असते. एकटीच? काय आहे, मी पण आता खूप कामामध्ये बिझी असतो. बरेच दिवस झाले ऑफिसची कामं सगळी पेंडिंग होती. आतमध्ये वाड्यामध्ये रेंज नसते, त्यामुळे एंटरटेनमेंटची काही साधनच नाही आहेत. बरं इथे काही खेळायला मित्रमैत्रिणी नाहीत, काही नाही. ती हल्ली एकट्यानेच आंधळी कोशिंबीर खेळते. परिस्थितीचं गांभीर्य कळत कसं नाहीये यांना. माझं हे वेडेपणाचं लक्षण आहे.